रुचकर रसोई आणि ब्लॉग्स मध्ये मंडळी तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला कोबीची भाजी करून दाखवते। ही अशी कोबी बारीक चिरून घ्यायची। हे बघा अशा पद्धतीने मी बारीक चिरून घेतली आणि याला लागणारी मिरची, कोथिंबीर आणि पाण्यात भिजवून मी चणा डाळ ठेवली। हे बघा ही चणा डाळ आपल्याला लागणार। तर कसं करायचं ते आपण पाहूया। तेल आपलं गरम झालंय, 1 चमचा मोहरी घालूया। आता कढीपत्ता, मिरच्याचे बारीक तुकडे घातले, एक चमचा हळद, हिंग अर्धा चमचा, हिंग अर्धा चमचा घालायचं। हिंग कमी नाही घालायचं। नंतर थोडी कोथिंबीर, चणा डाळ घालते, थोडे मटार घालते, 1 बाउल। मटार तुमच्या अंदाजाने घाला, जास्ती हवे असतील जास्ती पण घालू शकता। मी 1 बाउल घातलाय। तर 2 मिनिटं परतल्यावर कोबी घालायचं। कोबी चिरून मी धुवून घेतलेला आहे। फोडणीमध्ये छानपैकी आपण हे काढून घ्यायचं आहे कोबी व्यवस्थित। चवीनुसार मीठ घालायचे, अर्धा चमचा मीठ घातले मी। थोडीशी साखर एवढी घातली आहे बघा। आता आपण झाकण ठेवायचंय। झाकण आपण ठेवलंय। आता पाणी टाकायचंय थोडंसं कोबी शिजण्यासाठी। डायरेक्ट मी पाणी टाकलेलं नाही, झाकणीवरती पाणी टाकलंय। गॅस बारीक करायचा आणि आता शिजत ठेवायची आणि 2-2 मिनिटांनी ती बघायची। आता आपण झाकण काढून बघूया। मगाशी किती भाजी मोठी दिसत, खूप दिसत होती। आता बघा भाजी बसलीये। अशी मध्ये झाकणी काढून 2 मिनिटांनी हलवून घ्यायची, नाही तर खाली लागू शकते। आणि गॅस बारीक ठेवायचा एकदम ह्याला। छान मंद फ्लेम वरती सुंदर भाजी होते ही, मंद आचेवरती। अजिबात गॅस मोठा करायचा नाही। पुन्हा आपण झाकणी ठेवायची। पाणी आहे तर थोडं वाढवतो आणि अशा पद्धतीने झाकणी ठेवून शिजवून घ्यायची। डायरेक्ट पाणी घालायचं नाही। तर झाकण काढून बघूया। आपली भाजी शिजली की नाही बघून घेते मी। भाजी आपली शिजली आता। अजून 1 वाफ काढून घेऊया। पुन्हा ताटली ठेवायची। 2-3 वाफा काढून घ्यायच्या म्हणजे भाजी चांगली शिजते। 3 वाफे शिजून जाते भाजी। आता आपण झाकण काढून बघूया। आपली भाजी आता झाली आहे व्यवस्थित। ही बघा शिजली आहे चांगली। आपण कोथिंबीर घालून घेऊया। तर ही भाजी सर्विंग बाउल मध्ये काढून तुम्हाला दाखवते। आपली भाजी झाली, मी गॅस बंद करते। आपली कोबीची भाजी सर्विंग बाउल मध्ये काढली। आता आपण कोथिंबीर घालून घेऊया थोडी। अशा प्रकारे मी तुम्हाला कोबीची भाजी करून दाखवली।
ह्याला बऱ्यापैकी वेळ लागतो कारण बारीक गॅसवरती करावं लागते ही भाजी. सांगितलं मी जसं तुम्हाला सांगितलं की ताटलीवर पाणी ठेवून करा त्याप्रमाणे करा. तर ही भाजी पोळी बरोबर, फुलका, भाकरी कशाबरोबर तुम्ही कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. तर ही भाजी आता मी तुम्हाला करून दाखवली, ती कशी झाली ती मला कॉमेंट्सद्वारे कळवा आणि माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. थँक्यू.